हॅलो, जय भीम सर्वांना. नमस्कार. तर आज मी व्हिडिओ बनवायला खूप लेट बसली. तर आज माझी इच्छाच नव्हती. म्हटलं चला आज पार्ट 6 चालू आहे आता. भाग 6 चालू आहे. तर कुठंपर्यंत आलो होतो आपण आज काल. तर देवांशू बिमार होता. मग त्याच्यानंतर मग ठीक झाला. तो पण आला होता सोबत. मग मग सोबतच मग अजून त्याला सलाईन वगैरे मग मी स्वतः घरीच लावले. म्हणजे जे इंट्रागेट होती ना, तर मग रोज रोज मग कुठे नेणार. तर मग मी स्वतःच घरी सलाईन लावत गेली. मग तर तीन तीन होते ते. तर मग ते पूर्ण मी म्हणजे तेव्हा महेंद्रीलाच राहिली मग 8 दिवस. मग तो आला. तर मग तर ठीक झाला म्हणे आता. तेव्हा ताप उतरला होता. तर म्हणजे चढ उतार चालूच होता, पूर्णपणे ठीक झालेला नव्हता. तर मग तो आला तर चाल म्हणे. तर मग मी चालली गेली. मग देवांशू, माही आणि मी तर चालली गेली. तर मग तिथे मग तरी त्याचा ताप उतरतच नव्हता. तर मग मग बाहेरचं हे नाही हे तर झालं. तर मग घरी गेलो. तर मग थोडासा 2 एक महिने चांगला राहिला. मग अजून तो दारू प्यायला लागला आणि खूप चिडचिड. मग तर घरात बिलकुल काहीच आणत नव्हता. तर लेकराकडे लक्ष नाही. तो देवांशू खात नव्हता. तर त्याच्यासाठी फळ फ्रूट आणू दे, काहीच नाही आणत नव्हता. मी म्हणतो काही खात नाही तर दूध तरी आणा. आताच तापवून निघाला म्हटलं. तर पहा, मी बाहेरचं पण पाहिलं, त्याचं सगळ्या गोष्टी केल्या. तर आखरीले त्या लहानशा दवाखान्यामध्ये त्याचा आराम लागला. म्हणून कनी मोठ्या दवाखान्यात नाही लागला आराम, तर लहान दवाखान्यात पण नेऊन पाहा लागते. पहा मी किती म्हणजे पूर्ण 2 महिने त्याच्या अंगामध्ये ताप राहिला, तापच नाही उतरे. आणि त्या लहानशा दवाखान्यामध्ये त्याचं पटकन एका एका गोळीमध्ये आणि एका इंजेक्शनमध्ये आराम लागला. म्हणून ना आपण म्हणतो लहान दवाखान्यामध्ये पण आराम लागते. आपण मोठ्या मोठ्याच दवाखान्यामध्ये धाव घेतो. तर मोठ्या दवाखान्यात नाही समजलं, नाही इलाज झाला ना, तर तुम्ही लहान दवाखान्यात मोठा जे बी तुम्हाला वाटलं ना, त्या पण लहान दवाखान्यात पण नेवाचं. तर ते झालं. मग अजूनही मग त्याचं दारू पिणं काही बंद झालंच नाही. मग खूप चालू. शांत बसा. तर मग अजूनही मग खूप भांडण झालं. माहिती नाही कोणता तरी सण होता. तर तेव्हा बी ना खूप दारू पिऊन आला, खूपच. मग रात्रीला त्याने मला खूप मारलं त्याने बी. मग माझं काय माहीत, खूप असं त्या दिवशी मग जेवली नाही. खूप चक्कर यायला लागले. मग भांडण झालं. मग रात्रभर रडत राहिली. आणि मग मी विचार केला. मग मी म्हटलं नाही राहत मी आता ह्या माणसाजवळ, मी बिलकुल राहत नाही म्हटलं. तू काही वय म्हटलं, मी एकटी पाहिन म्हटलं. तसंही तो लेकराला काही जिव्हाळा लावत नाही म्हटलं, ना पैसा लावत ना काही करत म्हटलं. खर्च पाणी म्हणून तो घरात बी नाही, ना लेकराले ना बायकोले. म्हणून मग मी कधी म्हटलं याले पोचल्यापेक्षा याच्या घरी राहिल्यापेक्षा म्हटलं एकटं राहणं मी मंजूर करण म्हटलं. पण आता याच्यापाशी राहणार नाही म्हटलं. रातभर मी खूप विचार केला मी त्या दिवशी. झोप नाही. मग सकाळी उठले ना, तर मग मी त्याला जाऊ दिलं त्याला ऑटो घेऊन. गेला. त्याला चायसुद्धा मी बनवला नाही, काही नाही. तसाच मग गेला, उठला. तो तसा आहे ना, दलिद्दर माणूस आहे. मंजन वंजन करत नाही. तसाच चालला गेला आणि तसाच खातही होता. दलिद्दर माणूस आहे. त्याचं वळणच एक विचित्रच होतं. आणि मग येऊन गेली. म्हणजे कसं त्याला जाऊ दिलं मी. आणि मग देवांशू, माही आणि मी तिघही जण मग येऊन गेलो. पहा, तिथं जर राहिलं, तो स्वतः पैसाही नाही लावून राहिला होता, लेकराकडे लक्षही नाही देत होता. मग कायसाठी राहत होती मग मी? कायसाठी? तो आमचं पुरं करतच नाही होता, तर मग आम्ही राहून काय करू तिथे? तुम्हीच सांगा. आणि उलट काही नाही म्हणजे स्वतः देत नाही, तर मग उलट मला खर्च करायला लागत होता. मग माझा पैसा तिथे बर्बादच होता. मग तुम्ही सांगा, त्याच्यापाशी राहिल्यापेक्षा तिथं एवढं करून बी त्याच्या ऑटोमध्ये बी मी 10,000 रुपये दिले, तर ते त्याने परत केलं नाही. तर मग त्याच्यापाशी मी राहून काय करू मग? म्हणून मग मी निर्णय घेतला, नाही म्हटलं आता याला मी सोडतो. मग रातभर विचार केला. आणि मग आली मी इथं. माझा भाऊ नाही म्हणे, येऊ नको म्हणे, तरी मी ऐकलं नाही. त्याचं ऐकलंच नाही. मग मी त्याचे म्हटलं, तू
मी तुझ्या भरोश्यावर येत नाही म्हटलं. लाईनीला फोन केला, तो म्हणे नाही म्हणे एकटी कशी राहायशील काय. मी म्हटलं मी बरोबर राहतो, मी राहतो म्हटलं, तू फक्त मला रूम पाहून दे म्हटलं. मग मी तरी तो नाही करे, मग तरी मी जबरदस्तीनं आले, डायरेक्ट त्याच्याच रूमवर राहिली. मग त्याला सांगितलं असं असं आहे म्हटलं, मायानं सहन होत नाही म्हटलं, मी बर्दाश्त करणार नाही म्हटलं. हो, काऊन बर्दाश्त करा, आपली बी लाईफ आहे, आपली जिंदगी आहे, मग आपण त्याच्यापाशी लाईफ आपली जिंदगी का खराब करा. तसा तर तो कमाई करून चालणारा नव्हता, मग काय फायदा त्याच्यापाशी राहून. मग आपल्याला स्वतंत्र, आपल्याला आझादी नाही पाहिजे, आपले काही मन आहे, आपल्यालाही जगाची इच्छा आहे. असं आहे का घुटू घुटू त्या नवऱ्यापाशीच मरायचं. शांत बसानं. मग मला हे कधीच पटत नव्हतं. कोणाच्या गुलामगिरी, नवरा असो कोणीही असो, गुलामगिरीमध्ये राहायचंच नाही. जे आपल्या डोक्याच्या वर झालं तिथे केलंच नाही, सहन केलंच नाही पाहिजे, बिलकुल नाही केलं पाहिजे. जिथं न्याय पाहिजे, म्हणजे बाई जातीला न्याय पाहिजे. जे आपल्या एकदम जास्त होऊन राहिलं, आपल्या जीवाच्या वर आपला जीव बी जाऊ शकते अशा ठिकाणी, त्याच्यापेक्षा एकटं राहा ना. एकटी मी राहून राहिली. येते थोडीफार अडचण येते, सगळ्यावरच अडचण येते. खूप काहींनी मला कमेंट केली तुमच्यावरच नाही येत अडचण सगळ्याचा. हो, मी मान्य करतो, सगळ्या बाया आहे एकट्या जिंदगी, एकटी लाईफ जगून राहिल्या. मी पण जगते, मी पण आली, मी माझ्या हिमतीवर आली, मी कोणाच्या भरोशावर नाही आली. मी ना भावाच्या भरोशावर आली, ना आई वडिलाच्या भरोशावर आली. तुम्ही फक्त मला रूम पाहून द्या म्हटलं, मग मी ॲडजस्ट बरोबर करतो म्हटलं. तेव्हा मग माझ्याजवळ भांडेही नव्हते, काहीच नव्हते. तर मग त्याने मग दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मग रूम पाहणं चालू केले. तो नाहीच म्हणे, मी कोणाचं ऐकलंच नाही. अरे काऊन सहन करा, एवढा अत्याचार, एवढा अन्याय होऊन राहिला, काऊन सहन करा, मग काऊन सहन करा. माझ्यानं नाही होत सहन, मी कोणत्याच गोष्टी सहन करत नाही. जिथे सत्य आहे, जिथे चांगलं आहे. आणि हे एक गोष्ट, जिथे बाईले सुख असते ना, सगळं काही पुरं होते ना, ही बाई घर कधीच सोडत नाही, हे लक्षात ठेव जा. कोणतीच बाई अशी घर नाही सोडत. जी मजबूर आहे, एकदमच मजबूर आहे, ती राहते साऱ्या जिंदगीभर त्या नवऱ्याचं करत, त्याला चारत. बायको कमाई करते, नवऱ्याला पालते. माझ्यानं नाही होत असं. आपण दुसऱ्याच्या घरची पोरगी त्याच्या घरी जाऊन राहून राहिलो, मग आपण कमाई करावं त्याला चारावं काय. तुम्ही सांगा, मग हे कोणता न्याय होय? कोणता न्याय होय? बरं, जास्तच मी चिड येऊन राहील. तर मग मला हे पटलं नाही. म्हटलं आपले आई बाबा भाऊ बन आपला सगळा परिवार त्या अनोळखी घरामध्ये जातो, त्यांना सगळ्यांना आपलं मानतो. मग तुम्हीच सांगा, मग आपलं मानल्यावर तो नवरा आपल्यावर अत्याचार करतो, काही खोटे आरोप लावते, काही बोलते, काही मग त्याच्या हातचा आपण मार खात बसा आणि आपण कमाई करा, आपलेच कमाई आपल्याला खावाले सुखानं भेटत नाही. मग 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 मी कशी राहणार तिथे, कशी राहू मग. म्हणून मी सोडलं, त्याला सोडूनच दिलं, नवऱ्याला सोडलं मी. आता कोणी म्हणते त्यानं माझ्या लय असं म्हणजे गलत लोकांचे सांगत बसला तिथे ह्या मोहल्ल्यामध्ये, नाही हिचं अफेअर आहे, मग म्हणून तिनं मला सोडलं. त्याचे गुन्हे नाही सांगत होता, त्याचे कारनामे नाही सांगत होता का मी असं वागत होतो, असं करत होतो म्हणून हे मला सोडून गेली. असं नाही सांगत होतं का मी मंगळसूत्र चोरलं तिचं, मी पोराले पैसे नाही लावले, मी पोराचंही नाही करत, ना बायकोचं नाही, घर चालवत नाही, काही नाही, हे नाही सांगत होता तो. त्याला सोडलं तर मग त्याच्यापाशी ऑप्शन नाही होतं. मग आता काय सांगा, मग असं सांगत होता, बदनामी माही करत होता. मी त्याची बदनामी नाही करत, मी त्याचं नावही नाही घेत. त्याने तरी माझी बदनामी केली, माझं नाव घेऊ त्याने माझा फोटो व्हिडिओ करू त्याने माझी बदनामी केली. माहीच नाही माझ्या परिवाराची, सगळ्याची त्यानं बदनामी केली, पण मी त्याची बदनामी नाही केली. मी समजदार आणि आहेच. तर मग सोडून दिलं. मग इथं रूम केली. मग काही दादाने भांडे दिले, जे घर मालकीन आहे तिने दिले मला भांडे, आणि त्याईनं दिले, आणि काही आईने पाठवले. तर असं करून मी घर चालवलं. तरी मी
म्हणजे 6-7 महिने चालवले, 8 महिने चालवलं आणि मग तो अजून पुन्हा पुन्हा फोन करत होता मला. मग मला असं वाटलं, मग सगळेजण म्हणत होते आणि माही खूप खूप रडत होती, खूप रडत होती. म्हणजे सकाळ झाली का रडणं चालू, सकाळ झाली का रडणं चालू. मग आणि खूपच त्रास देत होती माई. तेव्हा म्हणजे लहानच होती, 3 वर्षाचीच होती. तर मग 3.5-4 वर्षाची झाली तेव्हा. मग त्याला मी मग हो, तो फोन करायचा. मग नाही म्हणे, आता मला माफ कर, असं तसं. तिकडे माझ्या मामाला फोन करत होता, तिकडे माझ्या जिजाजीला फोन करत होता की मला एवढ्यानं माफ करा. मी आई-बाबाले नाही म्हणे, आई-बाबाले नाही म्हणे. हो, जिजाजीले. तर मग ते म्हणे आता पोरगी बी त्रास देते म्हणे, बापासाठी होऊ शकते म्हणे, बापासाठी त्रास देत असन म्हणे, तर येऊ दे म्हणे. मग त्यांचंही ऐकून मग मी म्हटलं लेकरूही खूप त्रास देऊन राहिलं. मग अजून त्याला पुन्हा पुन्हा मी इथे येऊ दिलं. मग घरमालकीन म्हणे तो दारोड्या आहे म्हणे, तर मी तुला काही ठेवत नाही म्हणे, मग तू रूम खाली कर म्हणे. एकटी राहशील तर रूम राह म्हणे इथं, पण तो जर राहीन तर मग माया घरी नको राहू म्हणे, कारण दारूवाले माहीत नाही पाहिजे म्हणे तिथून होते. ते बरोबर आहे त्याचं. तर मग त्यानं रूम पाहिली आणि मग तिकडे गेलो दुसरीकडे. तिथे 4,000 रुपये रूम भाडं. मग राहिला. मग पाहिलं त्याचं ताल. 1 महिना त्यानं भाडं दिलं, रूम किरायाचं भाडं 1 महिना दिलं आणि मग दुसऱ्या महिन्याला केलं त्यानं नाटक. मग दुसऱ्या महिन्याला घरात बी तूच आण, बाजाराले तूच जाय, सारं तूच कर आणि घर किराया बी तूच दे, लाईट बिल बी तूच दे. बघा किती चालाकी केली. आणि तेव्हा त्यानं मग कनी आणि हो, तर मग तेव्हा मग मी म्हटलं तू भाडं दे म्हटलं, तुले कायसाठी आणलं म्हटलं, येऊ दिलं मी माया लेकरायच्याने येऊ दिलं म्हटलं तुले. आता ते सगळेजण म्हणत होते म्हटलं का त्याला एक वेळा माफ कर, एक वेळा चान्स दे. तर दिला म्हटलं तुले चान्स. मग तू भाडं दे म्हटलं, मी देत नाही म्हटलं. हो, भाडं तूच दे म्हटलं. मग खूप चिल्लीसाला, खूप मग भांडण, मग शिवागारी, मग असं आणि तसं खूप गंद्या गंद्या शिवा देत होता. आणि त्याच्यात देत तर होताच होता. मग त्याच्यात आई बहीण, माझी आई बहीण त्याला शिवा द्यायला लागला. मग मी कायले ऐकू, मग मी बोलली त्याला, खूप बोलली. आणि मग दोघांचं अजून भांडण झालं तेव्हा बी. मग भांडण झालं, त्यानं भाजी सगळे फेकून दिलं, सगळं हे केलं. आणि मग माय ATM बी चोरून घेतलं, त्याच्यातले पैसे काढून घेतले आणि दारू पिऊन येऊन गेला. मग मी लाईनाले बोलावलं आणि मग त्याला सांगितलं, मी म्हटलं यानं माय ATM बी चोरलं म्हटलं आणि कागदपत्रही घेऊन घेतले. देवांशूचं जाती प्रमाणपत्र त्यानं घेऊन गेला, जे बी डॉक्युमेंट्स होते ते बी घेऊन गेला. आणि जे त्याच्या नावाचा जे सगळ्यात पहिल्याचा रिपोर्ट होता ना पोलीस ठाण्याचा, ते बी त्यांना नेला काय माहीत, तर दिसलंच नाही. तर ATM ना तुम्ही सांगा, त्या दिवशी ATM माया 3 ATM होते. मग 3मधून तिन्ही म्हणजे दोन्ही बी त्या पर्समध्येच. आणि हे चेक कसं गायब होणार आहे तुम्हीच सांगा, कसं गायब होणार आहे? जेमतेम मी पैसे काढून आणले आणि मग ते पर्समध्ये ठेवली आणि मी स्वतः पाहिलं, पर्समध्ये मी ठेवले आणि ते पर्समधून ATM काढून घेतलं त्यानं. मग तुम्ही सांगा. मग ठीक आहे. आणि मग तो कबूलच नाही करे, ATM घेतलंच नाही. आणि मग इथून हाकललं त्याले, लहान लाईनाले बोलावलं आणि आम्ही हाकललं त्याले, तर जायच नाही. मग रूम खाली करून मीच येऊन गेली. मग आईच्या गावाला गेली आणि मग तिथंच राहिली. मग किती 15 दिवस राहिली. मग चला आता पुढची स्टोरी नाही ना, आताच सांगून देतो. मग महिंद्रीला राहिली 3-4 दिवस आणि मग पाहतो, मग मला मॅसेज आला पैसे काढल्याचा, 1500 रुपये जे लाडली बहिणाचे पैसे भेटत होते ना, ते पैशाचा मला मॅसेज आला. मी म्हटलं ATM तर आहे नाही, ह्यानं तर चोरलं माझे ATM. नाही म्हणते म्हटलं, मग ATM याच्याजवळ नाही, मग माझे पैसे काढले कोण काढले म्हटलं मग माझे पैसे. मग कनी त्याला पिन माहीत नव्हता, तर मग कनी त्यानं फोनपे चालू केला. काय माहीत कसं फोनपे केला आणि काय न काढले पैसे मला माहीत नाही. तर मग मी म्हणजे जे हेल्पलाईनवर फोन केला, नंबर माझाच होता तिथे लिंक.
म्हणून मेसेज मलाच आला. एवढं बरं झालं की मी हेल्पलाईनवर फोन केला. म्हटलं हे ए-टी-एम ब्लॉक करा म्हटलं. माझ्या नवऱ्यानं ए-टी-एम चोरलं म्हटलं. त्यानं पैसे काढले म्हटलं. तो काढून राहिला म्हटलं. तर तुम्ही आणि मग सांगा म्हटलं तुम्ही हे म्हणजे पैसे कसे काय कोण काढले म्हणजे कसे काढल्या गेले म्हटलं. तर हेल्पलाईनवर पाहिलं ना तर त्यांनी बरोबर सांगितलं. तर म्हणे फोनपेनं पैसे काढले म्हणे कोणतरी असं म्हणे. फोनपे तर माझ्या ह्याच्यात चालू होतं पण पता नाही त्यानं कसं केलं आणि काय केलं मला माहीतच नाही. तर त्यानं काही ना तरी पैसे काढले. तर पैसे काढले म्हणे कोणतरी काढले म्हणे ते नाही दिसत म्हणे पण फोनपेनं पैसे काढले म्हणे तुमचेवाले. तर असं झालं तेव्हा त्यानं पैसे काढले. तरी लागूच नाही दे म्हणे मी ए-टी-एम चोरलंच नाही. तुम्ही सांगा बिना ए-टी-एम चोरलं नसतं तर मग पैसे काढलेच नसते. नाही काय? मग चोर तर इथंच सापडला. मग ए-टी-एम चोरला नाही तर मग पैसे काढले कसे? मग असा खोटारडा एवढा खोटारडा होता खूपच. आता मी त्याच्याबद्दल काहीच सांगणार नव्हती. मी कधीच त्याचं नाव घेणार नव्हती. कधीच नाही. पण आता मी मजबूर झाली. त्यानं मग त्या दिवशी काढलं आणि त्याला हाकललं ना, तर एवढी माझी बदनामी केली का हे कोणासंग पळून गेली. त्याला तर इथून माझ्या भावानं हाकललं. लायन्यानं आणि म्या. आम्ही दोघांजणं हाकललं त्याला इथून. आणि मग त्या दिवशी खूप व्हिडिओ बनवले. मग माझ्या बहिणीचं, माझ्या जिजाजीचं नाव घेतलं. यानं घर तोडलं माझं. त्याचं नावं घे. स्वतः नाव घेऊ त्यानं असा व्हिडिओ बनवला. अशी बदनामी केली आणि माझ्या बायकोचं नाव हे आहे आणि मग ते कोणासंग पळून गेली. तुम्ही सांगा मी त्याला स्वतःहून हाकललं. माझा भाऊ सबूत होता आणि तो तसा म्हणे. त्याच्याजवळ ऑप्शनच नाही होतं ना. मग काय सांगू? तर मग असं त्यानं माझी बदनामी केली. खूप बदनामी केली. बदनामी काय करून काय भेटलं त्याला? काहीच नाही भेटलं. काहीच नाही भेटलं. तो माणूस ठेवलाही असताना मग घरी अगर त्याला हाकलला नसताना तो माझे चॅनल डिलीट करत होता. जेवढे माझे पैसे होते ते पूर्ण बरबाद करत होता. एक ते तर सोन्याचे मंगळसूत्र तर हरवलं घेतलंच त्यानं. ते तर चोरलं आणि त्याच्यात मग ए-टी-एम बी म्हणजे चोरी करायला लागला होता. आणि माझ्या पैशावरच नियत. मग एवढे पैसे आहे मग हे कोणाला दिले मग कसे गेले मग हे काहून तर स्वतःची तर कमाई करत नाही होता. स्वतः तर कमाई करत नाही होता. स्वतः तर पैसे ताला मारू त्या आपल्या काळ्या बॅगमध्ये ठेवत होता. आणि चैन त्याला ताला लावून ठेवत होता माझ्या धाकानं. इतक्या भार वागला आणि मी स्वतः कमाई करायला लागली तर माझ्या पैशावर त्याची नियत. तू कर ना पुरं घर. असं खूप विचित्र वागलं. आता किती त्याचं सांगण्याजोगतं आहे. असं केलं त्यानं. मग तुम्हीच सांगा ह्या अशा माणसाला मी कशी ठेवणार होती. म्हणून हाकललं. मग झाले आता 3 साल झाले हाकललं. त्याचं त्याला इथं फटकूही नाही देत, लेकराला भेटूही नाही देत आणि लेकरं रडते. हो, दिसल्याबरोबर मी जात नाही म्हणते, मी भेटत नाही म्हणते. असे दोघे लपून जाते. भेटतच नाही त्याला. आता इथं माझी स्टोरी खतमच करतो आता. झाला आता. लय लंबा व्हिडिओ होऊन जाईल. आता पुढची स्टोरी उद्याला. ठीक आहे. चला मग व्हिडिओज कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट मला भरपूर द्या. बस.